देशातील पहिली AI आधारित टेक्नॉलॉजीवर असलेली अंगणवाडी ही नागपूर जिल्हा परिषदेने वर्धामना येथे तयार केलेली आहे। याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी सर आहे। सर, देशातली पहिली अंगणवाडी काय विशेषता याची? या अंगणवाडीची विशेषता ही आहे की ही अंगणवाडी सर्व सोयी सुविधांनी तर परिपूर्ण आहेच, परंतु ह्या अंगणवाडीमध्ये आम्ही इंटरॅक्टिव्ह पॅनल आणि VR हेडसेट या दोघांचं इंटिग्रेशन अशा पद्धतीने केलेलं आहे की आपल्या अंगणवाडीमध्ये जे येणारे लहान बालकं आहेत त्या प्रत्येक लहान बालकाच्या गरजेनुसार त्या VR हेडसेटमध्ये व्हिडिओ जनरेट होतात। त्यांचे जे बडबड गीते आहेत ते त्यांना त्यांच्या भाषेमध्ये समजतील अशा पद्धतीने होतात। किंवा जे आपले ॲनिमल्स आहेत की सिंह आहे, मग सिंह कसा दिसतो ते जनरली आपल्याला फक्त फोटोमध्ये बघायला मिळतं, तर ॲक्च्युली सिंह कसा दिसतो त्याचा 3D मध्ये व्ह्यू कसा असेल, किंवा सिंहाचा आवाज कसा, वाघाचा आवाज कसा, वेगवेगळे ॲनिमल कसे दिसतात, वेगवेगळे ॲनिमल कसे चालतात, वेगवेगळे फळ कसे असतात, वेगवेगळे देश कसे आहेत, आपल्या नागपूरमध्ये काय गोष्टी आहेत आपण ते त्यांना तिथे बसून दाखवू शकतो। आपल्या दीक्षाभूमीचा त्यांना आपल्याला 360 व्ह्यू आपण त्यांना देऊ शकतो, 0 माईलचा 360 डिग्री व्ह्यू त्यांना देऊ शकतो। अशा पद्धतीने आम्ही अंगणवाडीचे बालकं जे आहेत त्यांचं बालपण एक अत्यंत इंटरेस्टिंग करण्यासाठी आणि त्यांना अंगणवाडीमध्ये येण्याची इच्छा झाली पाहिजे की आता सध्या आम्ही जिथे वर्धामना इथे पायलट प्रोजेक्ट केलेला आहे तिथे लहान मुलांमध्ये खूप उत्सुकता वाढलेली आहे आणि मुलं त्यांच्या पॅरेंट्सला घेऊन येत आहेत की आमच्या अंगणवाडीमध्ये अशा पद्धतीने हे झालेलं आहे। आणि आता ते अंगणवाडी ताईला मागे लागतात की मला तो VR हेडसेट घालून मला बसू द्या। आम्ही त्यांना बिन बॅग्स वगैरे दिलेले आहेत आणि त्या बिन बॅग्सवरती लहान मुले असे मस्त बसतात, त्यांचे VR हेडसेट लावतात आणि त्यामधून आपल्याला त्यांना आम्ही फन इन द अंगणवाडी अशा पद्धतीने फिटा पण सुरू केलेला आहे। तर फिटा आणि AIचं आम्ही इंटिग्रेशन करत आहोत की लहान मुलांना खरंच अंगणवाडीमध्ये येण्यास मजा वाटावी। आणि दुसरा एक उद्देश असा होता की आपले हेच अंगणवाडीचे मुले परत जिल्हा परिषद शाळेमध्ये जातात आणि जिल्हा परिषदेचं शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर कुठेतरी ते प्रायव्हेट शाळेमध्ये किंवा प्रायव्हेट फील्डमध्ये जातात, पण तेव्हा त्यांना असं वाटतं की अरे हे वेगळ्याच काहीतरी गोष्टी सुरू आहेत। तर आपल्या बालकांना आणि आपल्या विद्यार्थ्यांना जगामध्ये काय सुरू आहे याचं ॲटलिस्ट माहीत तरी पाहिजे की बाबा VR हेडसेट काय आहे। आत्ता जर आपण प्रायव्हेट शाळेमध्ये जर VR हेडसेट विचारलं तरी माहीत राहणार नाही, पण आमच्या आता वर्धामना अंगणवाडीमधल्या प्रत्येक बालकाला VR हेडसेट म्हणजे काय असतं ते माहीत आहे। इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्ड आम्ही त्यांच्या हाईटनुसार लावलेला आहे, तर त्यांना आता त्यांच्या वही पाटीवरती न लिहिता ते त्यांच्या डॅशबोर्डवरतीच स्वतःचे चित्र वगैरे काढत आहेत आणि आमच्या अंगणवाडी ताई ते चित्र सेव्ह करून ठेवतात, जेणेकरून एक महिन्याच्या शेवटी आपण एका बालकाने किती चित्र काढले ते बघू शकतो, एका बालकाने किती गाणे ऐकले आणि त्याची आपण त्याच्या थ्रू रिव्हिजन वगैरे पण घेऊ शकतो। प्राथमिक शाळांमध्ये देखील AI टेक्नॉलॉजीचा तुम्ही वापर करत आहे, तिथे देखील पायलट प्रोजेक्ट म्हणून काही शाळांमध्ये काम केलं आहे, तिथे काय विद्यार्थ्यांना शिकवलं जातं AIच्या माध्यमातून? अंगणवाडीमध्ये मिशन बाल भरारी अशा पद्धतीनेच आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मिशन AI गुरुकुल असं एक नागपूरचं आपलं AI स्कूल सुरू केलेली आहे। चनकापूर येथे सावनेर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेची शाळा आहे, त्यामध्ये आपण AI लॅब बनवलेली आहे। त्या लॅबमध्ये आपण 10 VR हेडसेट दिलेले आहेत। त्या विद्यार्थ्यांना आपण RFID कार्ड दिलेले आहेत, तर डोअरवरती RFID कार्ड लावल्यानंतरच तो विद्यार्थी आतमध्ये एंट्री करू शकतो आणि त्या विद्यार्थ्याची एंट्री ऑटोमॅटिकली त्या टॅबवरती सुद्धा होते, त्यामुळे कुठला विद्यार्थी त्या लॅबमध्ये एंटर करत आहे ते आपल्याला कळतं आणि त्या विद्यार्थ्याने काय अभ्यास केला आणि त्या थ्रूच आपण त्याची टेस्ट घेतो, AI थ्रू आपण त्याची टेस्ट घेतो, तो विद्यार्थीच उत्तर देतो आणि त्या विद्यार्थ्याची जी टेस्ट असेल, जे लर्निंग आउटकम असेल ते AI आपल्याला सांगतं आणि वारंवार त्या टेस्ट त्या विद्यार्थ्याच्या घेतल्यामुळे ते AI त्या विद्यार्थ्याच्या चुकातून शिकतं आणि त्या मुलाला परत त्या पद्धतीचे प्रश्न वारंवार पाठवून त्याचे लर्निंग आउटकम जे आहे ते सुधारतं। त्या पद्धतीने आपण AIचा वापर शिकवण्यासाठी तर करतच आहोत, पण आम्ही नागपूरमध्ये पहिल्यांदा AIचा वापर हा विद्यार्थ्यांचे लर्निंग आउटकम्स जे आहेत ते तपासण्यासाठी करत आहोत आणि RFID कार्ड आणि AI आणि VR हेडसेट याचं इंटिग्रेशन केल्यामुळे प्रत्येक मुलाचा जो लर्निंग कर्व आहे आणि त्याचा जो लर्निंग प्रोग्रेस आहे आपल्याला डायरेक्टली एका डॅशबोर्डवर दिसून येते आणि त्या विद्यार्थ्यांना जे स्पेसिफिक इंटरव्हेन्शन लागणार आहेत आपण ते त्या दृष्टीने करू शकतो। बरं, आपण आता पायलट प्रोजेक्ट म्हणून याची सुरुवात केली आहे, पुढील काळामध्ये इतर शाळांमध्ये हे शक्य आहे का? याचा सर्वांना जो प्रश्न आहे की खर्च हा एक महत्त्वाचा एक विषय आहे। नाही, नक्कीच पुढील काळामध्ये आम्ही याचं अंगणवाडीचं जे आहे ते पायलट एका अंगणवाडीमध्ये केलं आहे, त्या पद्धतीच्या आम्ही 25 अंगणवाड्या ऑलरेडी आमच्या पाईपलाईनमध्ये आहेत आणि 1-2-2.5 महिन्यामध्ये आमच्या त्या अंगणवाड्या बनतील। शाळामध्ये सुद्धा आम्ही आणखीन 3 शाळांमध्ये हे प्रपोजल आमचं सुरू आहे, तर ते होईलच। आणि याचा खर्च बघायला गेलं तर ह्याचा खर्च खूप जास्ती नाही आहे, कारण की प्रत्येक आपण मॅक्झिमम जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल जे आहेत ते आपण ऑलरेडी दिलेलेच आहेत। यावर्षी मागच्या वर्षी कुठल्या ना कुठल्या योजनामधून ते दिलेले आहेत, त्यामध्ये आपल्याला फक्त लर्निंग सॉफ्टवेअर जे आहे AIचे ते इंटिग्रेट करायचे आहे
आणि काही ठिकाणी आपल्याला VR हेडसेट द्यायचे आहेत. त्यामुळे ह्याचा खूप जास्त खर्चिक नाही आहे, पण आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा कॉन्व्हेंटपेक्षाही चांगले आणि जगामध्ये किंवा देशामध्ये जी सध्या एकदम लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे त्या पद्धतीचं आपल्याला शिक्षण आणि सोयीसुविधा मिळवून देण्याचा आमचा मानस आहे. आणि नागपूर हा आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा, पालकमंत्री बावनकुळे साहेबांचा आणि गडकरी साहेबांचा जिल्हा आहे. त्यामुळे जनरली आपल्याला फंड्सची कमी पडणार नाही हे त्याची दक्षता घेतात आणि नेहमीच इनोव्हेटिव्ह गोष्टी करण्यासाठी त्यांचा आपल्याला सपोर्ट राहिलेला आहे आणि तो असाच राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आपण बघू शकतो की नागपूर जिल्हा परिषदेने जो पुढाकार घेतला आणि देशातील पहिली AI टेक्नॉलॉजी आधारित अंगणवाडी ही त्यांनी सुरू केलेली आहे, त्यामुळे सर्व स्तरात नागपूर जिल्हा परिषदच्या या कार्याचं कौतुक होत आहे. कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.